गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ग्रही कंठावे जीवन गुरूंकडून साधावे ज्ञान. पंच प्राण श्री गुरूंचे चरण मोक्ष माझा जिथे गुरुचरण. मी एक साधा छोटासा स्वामी सेवक आहे आणि दादांनी मला अचानक सांगितलं की तुमचा काहीतरी अनुभव किंवा एखादी कथा सांगा म्हणून. तर मी एक आज तुम्हाला नामस्मरणाची ताकद किती आहे, नामस्मरणाने काय घडू शकतं ह्याच्याबद्दल थोडीशी एक कथा सांगणार आहे. तर सर्वांनी शांतपणे ऐका आणि त्याच्यातून बोध काय घ्यायचा ते बोध घ्या. तर एक राज्य होतं, एक मोठं राज्य होतं. राज्याचा कारभार राजा चांगल्या प्रकारे सांभाळत होता आणि सगळं सुजलाम सुफलाम चालू होतं. आणि एक वर्ष असं झालं की त्या राज्यात पाऊस पडला नाही. पाऊस पडला नाही त्यामुळे कुठलीही पीक पाणी अजिबात तिथं कसलंही उत्पन्न झालं नाही प्रजेला. त्यामुळं प्रजा हवालदिल झाली. आणि त्यानंतर राजाने सर्व अष्टप्रधान मंडळ बोलवलं आणि मंडळाला असं बोलवताना सांगितलं की आपल्याला राज्यासाठी काय करावं लागेल. पाऊस येतोय जातोय पडतोय अवकाळी पडतोय, पाणी थांबत नाही, काय करावं लागेल आपल्याला. तर अष्टप्रधान मंडळातील जे ज्ञानी जे होते त्यांच्यात ते बोलले की आपण एक मोठं असं एक आपल्या राज्यात तळं बांधू. त्या तळ्यात पावसाचं पाणी साचेल आणि त्याच्यानंतर आपल्याला जर काही शेतासाठी पिण्यासाठी पाणी कमी पडलं तर आपण त्या तळ्यातलं पाणी प्रजेसाठी देऊ शकू. तर राजाला ती संकल्पना आवडली. राजाने काय केलं, तळं बांधायला सुरुवात केली. तळं बांधून झालं आणि पाऊस पण झाला. पाऊस झाल्याच्या नंतर तळं तुडुंब भरलं आणि बाहेर देशातील बाहेर राज्यातील इतर राजे राजवाडे सर्व ती तळं पाहण्यासाठी त्या राजाच्या राज्यामध्ये येऊ लागले आणि त्याचे कौतुक करू लागले. तर त्याच्यानंतर असं झालं की कौतुक तर सगळेच करत होते. राजाला वाटलं की आपल्याला अजून काय करता येईल. त्याने परत अष्टप्रधान मंडळ बोलवलं. मंडळात विचारलं की काय करता येईल. तर मग एक अष्टप्रधान मंडळातला सेवेकरी त्यांना बोलला की आपण ह्याच्यात तळ्यामध्ये रंगबिरंगी मासे सोडू. मासे सोडू. तर ही संकल्पना राजाला आवडली. राजाने तत्काळ त्यांना सांगितलं रंगबिरंगी मासे सोडा. त्याच्यानंतर खूप पर्यटक येऊ लागले. बाहेर राज्यातील पर्यटक येऊ लागले तिथे आणि मासे पाहण्यासाठी इतर आजूबाजूचे प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी येऊ लागले. पण अचानक असं व्हायला लागलं की तेथे जे मासेमारी करणारे लोक होते कोळी समाजाचे, त्यातील काही लोक जाऊन तिथे मासेमारी करू लागले. मासेमारी करू लागल्याच्या नंतर त्यांनी राजाला ही बातमी समजली की आपल्या तळ्यातील मासे कमी होत आहेत. तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. त्याच्यानंतर राजाने फरमान काढले की कोणीही तळ्यातील मासेमारी करायची नाही आणि जो कोणी सापडेल मासेमारी करताना त्याला शिक्षा करण्यात येईल, फाशीची शिक्षा देण्यात येईल. त्याच्यामुळं त्या तळ्याकडे कोणी मासेमारी करण्यासाठी जात नव्हतं. पण एक व्यक्ती असा होता की तो गपचूप कुणालाही न कळता रात्रीचा जायचा, मासेमारी करायचा आणि तो त्याचा उदरनिर्वाह करायचा. आणि असं खूप दिवस चाललं आणि त्यानंतर राजाला पुन्हा समजलं की आपण एवढं फरमान काढून पण आपल्या तळ्यातील रंगबिरंगी मासे कमी होत आहेत. मग आता काय करायचं. मग राजाने एक युक्ती केली की राजाला वाटलं की आपण स्वतःच पाहण्यासाठी जावं रात्रीचं कोण येतंय कोण नाही. तर राजाने ठरवलं. राजा रात्रीचा फेरफटका मारायला गेला आणि तो कोळी आपला मासेमारी करत होता. तर त्याला घोड्यांच्या टापाचा आवाज आला आणि तो घाबरला की आता बाबा राजा आलाय आणि आता काय करायचं, आपल्याला फाशीची शिक्षा होणार. तो एवढा घाबरला की अक्षरशः त्याने काय केलं, त्या तळ्यातला चिखल त्याच्या अंगाला लावून घेतला. ते जाळं सगळं तळ्यात फेकून दिलं
आणि एका झाडाखाली बसला. एवढा इतका भेला होता तो की थरथर थरथर कापत होता. राजा तिथे आला. घोड्यांच्या टापा बंद झाल्या. त्याच्यानंतर त्याच्या तोंडातून आपसुकच नामस्मरण निघू लागलं, की म्हणजे भीतीपोटी नामस्मरण निघत होतं. भगवंताचं नाव त्याच्या तोंडून येत होतं, ती भीतीपोटी. तो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा उच्चार त्याच्या मुखातून येत होता. राजा आला, राजा थांबला, पाहिलं. म्हणले, राजाला वाटलं की कोणतरी मोठा साधू दिसतोय, अंगाला पूर्ण चिखल लावलेला आहे आणि एवढ्या थंड थडथड थडथड उडतोय तो म्हणजे तो थडथड उडत होता भीतीपोटी. पण राजाला वाटलं की हा थडथड उडतोय थंडीपोटी आणि नामस्मरण करत होता. राजा खाली उतरला. त्याला वाटलं हा कोणतरी महायोगी दिसतोय, महाराजांचं नामस्मरण करतोय. तो राजा उतरला आणि त्यांचे साष्टांग दंडवत घालून त्याच्या पाया पडला आणि तेथून निघून गेला. तो कोळी उठला आणि म्हणला, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं तर फाशीची शिक्षा काय राजा लोटांगण घालतोय. म्हणल्यावर आपण सेवेकऱ्यांनी काय केलं पाहिजे ह्याच्या मागचा हा बोध आहे की एकदा महाराजांचं नामस्मरण केलं तर फाशीची शिक्षा माफ होतीये आणि राजा आपल्या पायाशी लोटांगण घालतोय. तिथून पुढे त्या कोळ्याने ते सगळं सोडून दिलं. तो महाराजांना शरण गेला आणि तिथून पुढे त्यांनी एकच नाम जप ध्यास घेतला.